अभंग आहे तुकोबारा यांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून सावसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून अशून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे या अभंगातून संवाद साधतायत साधकांशी. साधकांचा क्वेश्चन आहे आणि आन्सर देत आहे माझे तुकोबार आहे या अभंगातून. लक्षपूर्वक ऐका. कसं आहे ना, आजचा काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताची स्तुती आणि भगवंताच्या फक्त काल्यामध्ये मतलब हो जी क्रीडा असेल, भगवंताचा जन्म असेल, तेच काल्याच्या कीर्तनात सांगितलं जाते. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून तुकोबारे दोघं बाजू मांडतायत. भगवंत जन्माला येतोय. हो बहिणी सोन बोलू नका हो माया सोन. तुम्ही ते बोलीन पाहिजे दांगडो घाल दे ना. हा बोलू नका. भगवंत जन्माला आलेले आहेत गोकुळामध्ये. देव जन्माला आलेले आहेत. पण दोघीकडची मानसिकता सांगतो. गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला गेला आणि मथुरेत दृष्टाला चढकाप सुटतोय. दोन ठिकाणची मानसिकता आहे. जगाचा मालक जन्माला येतोय. जशा नाण्याच्या दोन बाजू आहेत, छापा आणि काटा. छापा काटा दोन नाण्याच्या बाजू आहेत. तसं जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझा कन्हैया, माझा प्रभू रामचंद्र जन्माला येतोय. भगवंत जन्माला येतोय. तरी काही लोकांना आनंद आहे आणि काही लोकसले दुःख लाग राय ना देवना जन्माना सुद्धा. मग जर देवना खार करणार आहे ते तुम्हाला मना करावत नाही का? विठ्ठल विठ्ठल पर जीवन जगात असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आमची मोहन आप्पांकडे बसलो होतो मी, दादासाहेब, आम्ही सर्व बरेच कार्यकर्ते होते तिथं बसलेले. तिथं चर्चा होती की बाई जीवन जगत असताना लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात बघायचं नाही. आणि मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, लोकांच्या नादी जर लागलो ना तर आपण सक्सेस होतच नाही. बरोबर आहे का नाही? कारण तुम्ही सगळ्यांनी ते एक गोष्ट ऐकली असेल. हो, एक घोडा होता. घोडाले बाप आणि बेटा दरीशने चाल राहतात. एक गावना लोकेशने दख काय येडा आहेत म्हणे, संगे घोड असे बशी लेवायला पाहिजे ना, दोन्ही बशी घ्या. एक गावना लोक म्हणे अरे काय माणूस की शेका नाही म्हणे, दोन्ही डरंग होत्या, दोन्ही बशी घ्यात म्हणे. मग म्हणे असं करा म्हणे, बाबा तुम्ही बसा मी पाय चालस म्हणे. पोऱ्याने ते घोडं धरण चालायला लागणार. पुढला गावना लोक म्हणे अरे काय निर्लज्ज बाप आहे म्हणे, एवढसा पोऱ्याला कळ घोडं वडाला राहणार नाव बटी घ्या म्हणे. उलट होई राहणार. बाप म्हणे बाप तू बस मी तानच म्हणे घोडाला. बापने पोऱ्याला बसाड दिना. पुढला गावना लोक म्हणे काय निर्लज्ज पोरे आहे म्हातारा बापले घोडं वडाला राहणार म्हणे, नाव कुशाल बशी घ्या म्हणे. सांगा ना तात्पर्य असं. तुम नामा दोष काढणारा लोकेशले जर दोष काढायला सवय पडी गे त्या कधीच चांगलं देखू शकतात नाही. नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई. इतकं सगळं बोलतोय ना, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी कुठं बोलतोय? जर भगवंत जन्माला येतोय तर भगवंताचं सुद्धा लोकांना जलन होते, तर तुमचं माझं होणार नाही कशावरून? जीवन जगत असताना देवाला विरोधक होते, तुम्हाला मला राहणार नाही अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. काय ना, ज्या लोकांची नजर चांगली असेल ना, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. बरोबर आहे ना वारकरी बाबा? बरोबर आहे ना? नजर जर चांगली असेल ना तर तो चांगलंच बघू शकतो. फॉर एक्झाम्पल, अगर दृष्टी चांगली असेल ना तर किचड मध्ये कमळ बघू शकतो माणूस. पण नजरेत जर दोष असेल ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते. बरोबर आहे की नाही? काही औलाद अशी जन्माला आली आपल्या हिंदू धर्मामध्ये की प्रभू रामचंद्र जन्मालाच आले नाही असे म्हणणारे सुद्धा नालायक जन्माला आलेत. जर देवाला विरोध करतात तर तुम्हाला मला करणार नाही कशावरून? आणि अपेक्षा काय ठेवायची? बरोबर आहे ना? म्हणून मी नेहमी एक कीर्तनातून दृष्टांत सांगतो. जुना आहे माझा तो दृष्टांत. हो साहेबराव बाबा, जुना दृष्टांत आहे पण प्रसंगाला सांगायला मला आवडतो. हो, पहिला ते बसेल शेतकरीच आहेत ना सर्व, 99% शेतकरी आहेत. आडे बसेल. पहिले इथून 20 वर्ष अगोदर प्रत्येकाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या नव्हत्या. म्हणून बाजाराला जाताना कसे जायचे? पाय जायत नाही, ते बैलगाडी जुरायची नाही जायत. बरोबर आहे ना?
हो, आता एक शेतकरीच्या मनात आलं की भाई आपल्याला बाजाराला जायचे. तुम्ही बाजार कुठला करता? शेणखेड्याचा, सोनगिरचा. आता ठरवलं की मला बाजाराला जायचे. बैलगाडी जुंपली. जशी बैलगाडी जुंपली, शेतकरी गाडी हाकाय बसला, तोपर्यंत त्या शेतकरीना कुत्रा पाहायला होता. कुत्रा, त्या कुत्राला असं वाटणं आपला मालक जाईल आहे ना, आपलं कर्तव्य की आपण मालकना संगे जावायला पाहिजे. बैलगाडी जाई राही नाही, मालक जाई राही ना, आपण निघाल पाहिजे. कुत्र बी बैलगाडीन मागे चाल राही ना. नेमकं सोनगीरमध्ये बैलगाडी सोडली. बैलगाडी सोडल्याच्या नंतर शेतकरीनं सोबत चारा आणलेला होता, वैरण आणलेलं होतं, त्या बैलांना टाकलं. बैल चारा खातात, शेतकरी बाजाराला निघाला. कुत्रा विचार करत होता. कुत्रा म्हणे आपला मालक बी बाजारले निघ्या, आपला सोबत येईल, बैले चारा खाय राहणार, मग आपण उपवाशी का बरं बसा. ते कुत्रही पोटाची खडगी भरण्यासाठी निघालं, पण ते एवढं लांब निघून गेलं, इतकं लांब निघून गेलं, तोपर्यंत शेतकरी बाजार करून आला, बैलगाडी जुंपली आणि घरून निघून आला. घरी निघून आला, कुत्रा आलं फिरून. कुत्रा फिरून आल्याच्या नंतर पाहते जिथं बैलगाडी सोडली होती तिथं बैलगाडी नाही आणि मालकही नाही. मग आता कुत्र म्हणे बैलगाडी बी चालणे की मालक बी चालना की आपले घर जाणं पडेल, पण आता एकलाल जाणं शे. तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती म्हणून कोणा त्रास नाही होता, पण आता आताही जावान टाइमली एकलं जाणं शे आणि एकला कुत्राला त्यान जात ना, सुकना जाऊ देतच का. आणि खरं सांगू का, दुसराच ना त्रासच नाही, आपला आपला नीचच ना त्रास रास. मन जरा रोकडं काम शे. हो, आपल्या अजिबात डर नाही, आपलं काम असं शे काढपून खिचडीन लय मन बोगणं. आणि बोलणारा इथला खानदानी पाहिजे, तोंडवर बोलायला पाहिजे, मागे किडा पाडणार आहे ना. हा, कंपनी फॉल्ट रास. विठ्ठल 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 तिकडनं घरून निघाले तेव्हा बैलगाडी आणि मालक सोबत होता. आता इकडनं एकट्याला जायचे. एकला कुत्राला त्यान जात ना, सुकना जाऊ देतच नाही. ते एकलं कुत्र दख बाजार म्हणा, बडा कुत्रा जमा घ्या चौक म्हणा, येऊ द्या येऊ द्या. ते कुत्र सुद्धा सांगाय ना, कुत्र सुद्धा आपले संदेश दिराय ना, शिकार रे 2 पायना सोन, आम्ही 4 पायना कीर्तन ऐकायला येत रे. कुत्राले समजायला लागे. जोड जुगुम त्यांनी येले त्या ऐका. चौकातल्या कुत्र्यांनी बघितलं. कुत्र्यांनी बघितल्याच्या नंतर आई एकलं कुत्र तर की बडा कुत्रांनी गर्दी करली नाही, बडा बद कुत्रा त्याला भुकायला लाग्या. पण कुत्र कदाचित मनमाय खानदानी होईल. ते म्हणे बुकणारा कुत्राची वर्षे जर लागणं म्हणा वेळ वाया जाईल. खानदानी कुत्र होतं. त्यांनी 4 पाय वर कर दिनात बाबा, 4 पाय वर कर दिनात पाठ घशिली नी याव याव करायला लागली. चित्र डोळ्या पुढे घेवीन तुम्हाला. हो, 4 पाय वर कर दिनात कुत्रान पाठ घशिली नी याव याव करायला लागली. आणि प्रत्येक टोळीना मालक रास. त्या कुत्राशनी पार्टी म्हणा बी एक मेन कुत्रा होता. तो म्हणे ए सोड द्या त्याले बॅग घ्या आपले. ते ये बाकीना कुत्रा म्हणे सोड द्या मग म्हणे मालक सांग राहिला. ते कुत्र म्हणे आई सोपं आहे व तुम्हाला भुकणाऱ्याने वर्ष लागापेक्षा पाठ गशी लिहून याव याव कर लिहून निघी जाऊ. खानदानी कुत्रानं काम ते. हो, तडीन सुटका करली नी. पुढला गाव मावून कुत्र, त्या पुढला गावना कुत्रा बी जमा होईना. बडा कुत्रा ते एकलं कुत्र तकीन भुकायला लाग्यात. पण त्या कुत्रानं ठरवलं होतं भुकणारा कुत्राने वर्षे लागणंच नाही. तडी बी तसंच कर. बडा गावना कुत्रा भुकी राहतात. आई कुत्र म्हणे शिलकावर तुमनं दर्शन. 4 पाय वर कर देणार पाठ घशिली याव याव करायला लागणार. त्याच नवी मेन मालक होतं टोळीनं. ते म्हणे ऐ सोड द्या त्याले बॅग घ्या आपले. ते कुत्र कस तरी तडी सुटका करस. गाव मावून मालकना दारमा उभं राहिना. मालकना दारमा उभं राहिना, दारमा उभं राहिनी. मग ते कुत्र मनमा विचार कर राहीन. तर त्या तटेना भुकणार कुत्रा सांगे आई कुत्र नालायक असून तुम्हाला भुकणारच नाही. वर्ष जर लाग जातो ना म्हणे आज माल म्हणा मालक भेटता नाही म्हणे. काय सांगितले कुत्र भुकणारच नाही. वर्ष जर लाग जातो ते माल म्हणा मालक भेटता नाही. तसं जीवन जगत असताना सक्सेस जर व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. आई शपथ सांगतो सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही.
कारण काय माहितीये का, लोक एवढे नालायक निघालेत, जन्माला घालणारा बाप मा सुद्धा दोष काढणारे, अवलाद जन्माली की तुम ना मन मनामा काढाव नाही कसावरते विठ्ठल. तरुण भावांनाही सांगेल, जीवन जगत असताना माझ्या कीर्तनातून देव नंतर सांगतो, मी जगायची पद्धतच सांगून जातो पहिले. तर तरुण भावांना सांगतो, दादा तुम्हाला जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर टिंगल टवळकी करणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका. काय रास माहितीये का, एखादा पोऱ्या जर काही करायला निघणार, एखादा पोरगा जर काही करायला निघणार ना, काही काही देडशाना वट्टावर बटी बटी काय बाय भाव साहेब ना पोरी येडत का साला, काय भिकारी राजे ना आणणं महापाव दुसरा दीड झाले येड येते नाही द्याल काय अक्कल हलालय. आणि जवळ ते पोरग सक्सेस होय का या किडा पाडणाराच सांगतात, बावडे हो पेडा बिडा कव काढ ना गु कायले. तो काय कर रहा तो किडा पाड रहा तू आता पेडा मांग रहा ना. विठ्ठल विठ्ठल जगाचा मालक जन्माला येतोय तरी सुद्धा एकीकडे दृष्टाला चढकाप सुटतोय आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला गेलाय. त्याच्यासाठी सांगेल बघा, देवकी वसुदेवाचं लग्न आहे, देवकी आणि वसुदेवाचं लग्न आहे. लग्नाची पद्धत अशी आहे, अगोदर हळद लागल्याच्या नंतर गावात मिरवायची नवरदेव नवरींना. त्याला काय म्हणायचे हो? नाही हा बरोबर बाबा बरोबर सांगा ना, त्यान कोण का म्हणत. हा हळद ना रातले आता बड मंडप मान मिटाले तर तो भाग वेगळाच आहे. बऱ्याच गोष्टी आटे बड धावतो कर टाका लोकेशन. पहिले 7 मांड्या आहेत राय म्हणे, मी म्हणा बाबास ना तोंडे ऐकले आजोबास ना तोंडे. 7 मांड्या हळद राय, 7 नी 5 वरून 5 नी 3 वरून 3 ने ते 2 दिन 9 ना ते काय नाही 0 साखरपुडा तिरोजलं की नावरीला पुरा शिकी घ्यात ना. चांगलंय. हळद लागल्याच्या नंतर फुलक काढत पहिले आणि लग्नाना पहिले वरात म्हणतस त्याला, बरोबर आहे ना. आणि लग्न लागानंतर बी रातले काढेत तिले विध म्हणतस. असे नवरदेव नवरीस ना 3 मिरवणुका नाही घेत. आणि नेमकं लग्न ए पोराव बोलू नका रे. बीज मिरवत असताना देवकी वसुदेव रथात बसल्या आणि रथ हाकलणारा होता कंस. आनंदात रथ हाकत होता, माझ्या बहिणीचं लग्न आहे, माझ्या बहिणी आणि दाजी बसल्या इथं आणि मी स्वतः रथ हाकतोय. एवढा आनंद एवढा आनंद. पण नेमकंच आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीतून कंसाला सांगितलं गेलं, कंसा ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू रथ हाकतोय का त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणारा. हे ऐकल्याच्या नंतर आकाशाची वाणी सांगे, सकडांची तळमळ मानसी करू नका, देवकीच्या पोटी येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. सांगितलं गेलं, कंसा ज्या बहिणीच्या लग्नात तू रथ हाकतोय का हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. कंसाच्या लक्षात आलं, माझ्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा वध करणारा. अरे पुत्र येण्याच्या अगोदर बहिणीलाच मारतो, म्हणजे पहिलाही नाही आणि 8वाही नाही. हातामध्ये खडग घेतलं, घेऊन खडग महाराजा धावला, घेऊन खडग महाराजा धावला, घेऊन हातात खडग घेतलं, देवकीवर धावून गेला. आता देवकीला मारेल तोपर्यंत वसुदेवानं हात धरला, सांगितलं, कंसा काय करतोय? आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे ना, काळजी करू नकोस. तू आता तुझ्या बहिणीला मारणार होता, पण ती आता तुझी बहीण नाही तर माझी पत्नी सुद्धा झालेली आहे. कारण तुझा जेवढा अधिकार आहे त्याच्यापेक्षा आता माझा जास्तचा अधिकार झालाय. कारण तू कन्या दान केलेले आणि दान केलेल्या वस्तूवर तू मला दान केलंय ना, आता माझा अधिकार जास्तच आहे. आपल्याकडे प्रथा आहे, आपण लग्नामध्ये एक विधी करतो, कन्यादान. करतात का तुमच्याकडे? करतात का? कन्यादान करतात ना? बरोबर आहे. मग सारखं आहे आम्हाला दोंडायचं, आम्हाला जसं आहे तसंच आहे तुम्हाला. कारण बऱ्याच ठिकाणी पद्धत प्रथा वेगवेगळ्या असतात नाही का. हो, आपलं दोंडाच्याकडे वेगळं राहू शकत, आता वेगळं. 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. म्हणून मी प्रत्येक गावमा विचारलेच पहिले
कसं आहे ना, कोणता गावमा पद्धत वेगळी बिरास. जसं आता आमना दोंडायचा माशी पद्धत आहे, मागच्या मरेलवर शेल गावतं तुमनाकडे. म्हणजे जवळजवळ सारखं जीवा.